लोकशाही राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा. बोलबिंदास बोलच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे तसेच भल्याभल्यांची पोलखोल करणारे निर्भीड पत्रकार तथा संपादक रामेश्वर दरेकर यांच्यावर श्री छत्रपती संभाजीनगर येथे महसूल मंत्र्याकडून गुन्हा दाखल. जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या जर या लोकशाही राज्यात होत असेल किंवा अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या सत्यता मानणाऱ्या लोकशाहीचा चौथा आधाराची गळचेपी होत असेल तर सामान्य जनतेचं काय, हा अनुत्तरित लोकप्रश्न. बोलबिंदास बोलच्या माध्यमातून पोलखोल करणारा निर्भीड पत्रकार तथा संपादक रामेश्वर दरेकर यांचा निर्भीड आवाज दाबण्यासाठी महसूल मंत्र्याकडून गुन्हा दाखल झाल्याने त्याचा तीव्र निषेध ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी व्यक्त केला आहे. सगळ्या महाराष्ट्राला परिचित असलेले रामेश्वर दरेकर हे फेसबुक पेज गोरगरीब शेतकऱ्यांना सगळ्याला माहीत आहे. परंतु याच रामेश्वर दरेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खुद्द राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी पाहिजे असेल तर त्यांच्याकडे बंगला गाडी नकोय अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं धक्कादायक स्टेटमेंट बावनकुळेंनी दिलं आणि बावनकुळेच्या प्रॉपर्टीची कुंडली रामेश्वर दरेकर यांनी वाचून दाखवली. ती इंटरनेटवर उपलब्ध आहे, ती गुगलवरती उपलब्ध आहे. त्यांनी जे काही निवडणुकी लढत असताना बॉन्ड करून स्वतःची प्रॉपर्टी दाखवली, ती प्रॉपर्टी फक्त रामेश्वर दरेकर यांनी वाचून दाखवली. एवढीच असणारी त्यांची चूक आहे आणि त्यांची चूक त्याला वाटते, परंतु ही चूक नाही, कारण हे त्यांनी स्वतः हाताने भरलेलं आहे आणि ते भरलेलं वाचून दाखवलं म्हणून याच्यात गुन्हा काय केला. परंतु लगेच छत्रपती संभाजीनगरच्या एसपींना त्या ठिकाणी आयुक्तांना कॉल जातो. कुणाचा कॉल जातो? चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही दबाव आणताय. रामेश्वर दरेकर वरती गुन्हा दाखल केलाय चंद्रशेखर बावनकुळेंनी. याचा आम्ही निषेध करतो. धक्कादायक आहे. हा पत्रकार शेतकऱ्यांसाठी लढतो, हा पत्रकार मजुरांसाठी लढतो, हा पत्रकार इथल्या व्यथित झालेल्या पेशंटसाठी लढतो, अनेकांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो आणि इथल्या पोलीस यंत्रणेच्या विरोधात सुद्धा लढतो. आणि म्हणून कधी ना कधी हा गटतच नाही, म्हणून काही कुरापती करतात. फक्त व्हिडिओ बनवला म्हणून तुम्ही त्याच्यावर 352, 353, 356 तीन कलम लावताय. प्रतिबंधात्मक त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. अभिव्यक्ती हक्क आणि अधिकाराची ही हत्या आहे. समग्र देशभर हे सुरू झालंय. गडकरीच्या विरोधात व्हिडिओ बनवला म्हणून मुकेश मोहन वरती 50 कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल केलाय. का? तर फक्त त्यांनी व्हिडिओ बनवला. आणि याच गडकरीचे चेलेत हे चंद्रशेखर बावनकुळे याच्या त्याच्या हाताने तुम्ही फिर्याद द्यायला लावताय आणि याच्यामध्ये तुमचा हात आहे. चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही तात्काळ याच्यावरती खुलासा केला पाहिजे. उत्तर द्या. शेतकऱ्यांची थट्टा करताय आणि शेतकऱ्यांबद्दल बोलल्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करताय. मी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना आव्हान करतो, हे योग्य नाही. कुठे पालकमंत्री इथले संजय शिरसाट, त्यांच्या शहरातल्या पत्रकारांना धमकावलं जात आहे. हा रामेश्वर दरेकर BGA झालेला, त्या ठिकाणी वृत्तपत्र संस्थेची त्या ठिकाणी डिग्री घेतलेला पत्रकार आहे आणि त्याची गळचेपी करताय. शहरासाठी शहराच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरती अनेक मुद्दे चंद्रशेखर त्या ठिकाणी बावनकुळे, लक्षात ठेवा, रामेश्वर दरेकरांनी लावलेले आहेत. इथला प्रत्येक माणूस रामेश्वर दरेकरांना ओळखतो आणि त्यांचा जर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर याद राखा चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय केलं हे येणाऱ्या काळात तुम्हाला याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. मुकेश मोहनचा आवाज दाबता, गडकरी 50 कोटीची मानहानीची नोटीस देता, तिकडे विठ्ठल कांगणेंचं अकाउंट बंद करता. त्यांनी फक्त सरकारच्या विरोधात व्हिडिओ बनवला, लगेच त्यांचं अकाउंट बंद, कराळ्यांचं अकाउंट बंद, त्या साबळेंना धमकी, त्या त्रिशूलला त्या ठिकाणी त्याच्या घराची रेकी, त्या मुक्ताचा असणार तिकडं नांदेडला FIR आणि आता रामेश्वर दरेकर, उद्या दीपक केदार, सगळ्यांचा आवाज दाबायचा. गुन्हे आणि FIR दाखल करून तुम्ही या सगळ्यांचा आवाज दाबू शकत नाही, तेवढं लक्षात ठेवा. मी धिक्कार करतो, निषेध करतो या गोष्टीचा की राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणत आहे, अभिव्यक्तीची हत्या करत आहे आणि या ठिकाणी रामेश्वर दरेकर सारख्या एका लढाऊ झाल पत्रकाराचा आवाज दाबत आहे.
यात राखा. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना आव्हान करतोय, जो कोणी फिर्यादी आहे त्याला बोलून घ्या, त्याचा व्हीडीआर सीडीआर चेक करा, ही फिर्याद कुणी द्यायला लावली. आणि चंद्रशेखर बावनकुळे तुमची कुंडली जर घरी बाहेर काढली तर याद राखा, तुमची पळता भुई थोडी होईल. तुम्ही पत्रकारांचा आवाज जर दाबायला निघाले, आज तुम्ही त्याचा आवाज दाबताय, उद्या हत्याकांड करताल. रामेश्वर दरेकरांच्या जीवाला धोका आहे या फिर्याद वाचल्यानंतर आम्हाला कळायला लागलंय. एवढं जर तुम्हाला राग येत असेल, तुमच्या विरोधात व्हिडिओ बनवला, शेतकऱ्यांचा अपमान किती होत असेल, तुम्ही त्यांची थट्टा करताय. कर्जमाफीच्या नावाखाली बंगला असेल तर कर्जमाफी होणार नाही, गाडी असेल तर कर्जमाफी होणार नाही, आणि मग तुमचा स्वतःचा डाटा रामेश्वर दरेकरनी एक्सपोज केला म्हणून मिरच्या कशा लागल्या, आणि या मिरच्या लागल्या म्हणलं तरी तुम्ही गुन्हा दाखल करणार. अरे जनरल शब्द हे गावात वापरतात, कुणाचे मुंडके मोडू नका, कुणाचं मुंडकं मोडून कमवलं का, ती तुम्हाला शिवी वाटायला लागली. आणि एवढ्या शब्दासाठी तुमचा भक्त, लुटमार भक्त एफआयआर करतो, हे चालणार नाही. याचे परिणाम होतील. रामेश्वर दरेकर सारख्या, कांगणे सरासारख्या, मुकेश मोहन सारख्या लढाऊ लोकांना जर घेरण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. आणि चंद्रशेखर बावनकुळे इतकाच राग येत असेल ना, टाइम डेट या ठिकाणी सांगा, मी स्वतः यांना घेऊन येतो. हिंमत असेल तर फक्त कॉलरला हात लावून दाखवा, हा प्यांतर इशारा आहे.